कोकणची लोककला असलेल्या दशावतार कलेला न्याय मिळवण्यासाठी आमदार निलेश राणे यांनी विधानसभेत आवाज उठवला। याची शासनाने तात्काळ दखल घेत दशावतार कलाकारांसाठी वार्षिक 4.5 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं। तसेच कलाकारांसाठी ओळखपत्र देण्याचं जाहीर करून त्या दृष्टीने जिल्ह्यात तात्काळ सर्वेक्षणही सुरू झालं आहे। यामुळे दशावतारी कलाकारांमध्ये समाधान आहे। याबद्दल आमदार निलेश राणे तसेच महायुती सरकारचे आभार व्यक्त करण्यासाठी वृद्ध कलाकार मानधन समिती सदस्य तथा दशावतारातील उत्कृष्ट हार्मोनियम वादक लंगार फेम मयूर गवळी यांनी रंगभूमीच्या सेवकाला मिळाला हो आधार, देवाभाऊ सरकारचे शतशः आभार अशा दशावतार कलेतील लंगार गीताच्या माध्यमातून शासनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। बांदा येथील आषाढ महोत्सवात सिंधुदुर्गातील दिग्गज कलाकारांच्या संचात सूर्योदय सूर्यास्त या नाट्यप्रयोगात मयूर गवळी यांनी हे लंगार गीत प्रथम सादर केले। हे लंगार दशावतारात नृत्यप्रसिद्ध युवा दशावतारी कलाकार गौरव शिर्के व सुयश ठाकूर यांनी सादर केले, तर त्याला संगीत साथ पियुष खंदारे आणि विनायक सावंत यांची लाभली।